नमस्कार शेतकरी मित्रांनो. एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि स्वातंत्र्य दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांना व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण पांढरी माशी मावा तुडतुडा थ्रिप्स या रोगावरती तयार करत आहोत. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आलेत की पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आता जास्त होत आहे कपाशीवर. तर त्यासाठी काहीतरी औषध किंवा काहीतरी उपाय तुम्ही सुचवा. तर पांढऱ्या माशीसाठी जर म्हटलं मित्रांनो, तर आपल्या गावामध्येच निसर्गाने ज्या वनस्पती दिलेल्या आहे, त्याच वनस्पतीपासून आपण एक पाचपत्ती काढा तयार करून आपण चांगल्या प्रकारचं एक औषध तयार करू शकतो. आणि त्या औषधाने आपल्या शेतामधली पांढरी माशी जास्तीत जास्त मित्रांनो 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या शेतामधून नाहीशी होईल. तर मित्रांनो, ते कसे तयार करायचे आहे, काय आहे? आता शेतामध्ये नाही आहे मी, गावामध्ये आहे माझ्या. त्यामुळे मी काही तुम्हाला प्रत्येक वनस्पती दाखवू शकत नाही. पण आपल्या या व्हिडिओमध्ये एक 5ही वनस्पतीचा एक फोटो तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या वनस्पती घेऊन आपल्याला तयार करायचं आहे. तर मित्रांनो, ते तयार करण्यासाठी आपल्याला जी सामग्री लागणार आहे, ते आपण जाणून घेऊ. त्यासाठी सर्वप्रथम लागणार आहे मित्रांनो आपल्याला कडुनिंब. त्या कडुनिंबाचे 1 किलो पाणी आपल्याला लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे माहीरूख, नंतर लागणार आहे धोत्रा, निरगुडी, बेशरम, अशा आपल्याला 5 वनस्पती लागणार आहे. म्हणजे माहीरूख, नीम, निरगुडी, धोत्रा आणि बेशरम अशा 5 वनस्पती. या 5 वनस्पती म्हटलं तर हे प्रत्येकी 1-1 किलो अशा आपल्या हे 5 किलो वनस्पती झालेल्या आहे. 5 किलोसाठी आपल्याला 15 लिटर कमीत कमी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे कोणताही आपल्याला जर जैविक शेतीमध्ये आपल्याला काढा तयार करायचा असेल, तर 1 किलो पाल्यासाठी आपल्याला 3 लिटर पाणी लागते. तर 5 किलो पाला आहे तर आपण 15 लिटर पाणी घेणार आणि 15 लिटर पाणी घेऊन ज्या शेतकऱ्यांजवळ गोमूत्र उपलब्ध असेल, त्यांनी 5 लिटर त्यामध्ये गोमूत्र घेतलं तरी चालेल. म्हणजे 10 लिटर पाणी आणि 5 लिटर गोमूत्र असं घेतलं तरी चालेल. तर 5 किलो पाल्याचं आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून आपल्याला एका पिंपामध्ये किंवा एखाद्या माठामध्ये त्याला उकडायचं आहे. तर उकडताना आपल्याला मित्रांनो त्यामध्ये अर्धा किलो लसूण पेस्ट आणि अर्धा किलो हिरव्या मिरचीचा पेस्ट, जर शक्य झालं तर आपण 1 किलो ही पेस्ट टाकू शकतो लसूण मिरचीचा, 1-1 किलो दोन्ही. पण मी शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये कसं करता येईल चांगलं औषध, त्यासाठी तुम्हाला मी थोडं प्रमाण कमी सांगितलं आहे. ज्या शेतकऱ्यांना सहज शक्य होते त्यांनी 1 किलो ही मिर्च वापरली तरी हरकत नाही. तर हे पूर्ण द्रावण एकत्र करून आपल्याला त्या पिंपामध्ये किंवा माठामध्ये आपल्याला उकडायचं आहे. तर उकडायचं किती आहे मित्रांनो, की 10 लिटर कमीत कमी तयार करायचं आहे. 15 लिटर पाण्याचं आपल्याला 10 लिटर तयार करायचं आहे. 10 पेक्षा कमीही झालं तरी हरकत नाही. म्हणजे असं हे नाही की मापच आपलं राहील की 10च लिटर होईल. 10च्या जागी आपलं 8ही लिटर होऊ शकते, 7ही लिटर होऊ शकते किंवा 12 लिटर राहू शकते. पण कमीत कमी 10 लिटरच्या प्रमाणात आपलं राहायला पाहिजे. आता 10 लिटर राहिल्यानंतर रात्रभर थंड करून घ्यायचं आपल्याला. कमीत कमी 4 उकडायपर्यंत उकडणे आहे. उकडणं झाल्यानंतर त्याला थंड होऊ देणे आहे आणि थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका डबकीमध्ये आपण त्याला भरून ठेवायचं आहे. आणि भरून ठेवल्यानंतर ज्यावेळेसही आपण स्प्रे करू, त्यावेळेस 300 मिली 250 ते 300 मिली 20 लिटरच्या टाकीला आपल्याला वापर करायचा आहे. तर मित्रांनो, याचा फायदा म्हणजे मावा, थ्रिप्स, तुडतुडा, पांढरी माशी या सगळ्यासाठी आपला फायदा होतो. आता आपल्यामध्ये 5 वनस्पती आपण घेतलेल्या आहे. माहीरूख हे उग्रवासाची वनस्पती आहे. त्यामुळे पांढरी माशी पूर्णपणे नाहीशी करण्यास ती मदत करते. निरगुडीसुद्धा उग्रवास देते, अँटिबायोटिक आहे, त्यामुळे तीसुद्धा तीच काम करते. आपल्यामध्ये रुई आहे, रुचकी, जसे काही भागात रुचकी म्हणते, काही भागात रुई म्हणतात. तर त्याच्यामध्येही बुरशीनाशकचा एक चांगल्या प्रकारे एक कंटेन आहे, की निसर्गानेच त्याच्यामध्ये असा एक कंटेन दिला आहे की ती बुरशीनाशकावर एक चांगल्या प्रकारे काम करते. कडुनिंब आहे, कडुनिंबाचे गुणधर्म आपण सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये आहे धोत्रा, आणि धोत्रा हे सर्वांनाच माहिती आहे की अत्यंत विषारी एक वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीच्या उग्र वासाने आणि त्या औषधी जे तयार होते केमिकल, त्यामुळे जो घटक तयार होणार
त्या घटकाने पांढरी माशी असो, मावा असो, थ्रिप्स असो, तुडतुडे असो किंवा इतर बारीक कीट असो की अळी असो आपल्या शेतामधली, अळीसुद्धा याने कव्हर होते. तर आपल्याला 8 दिवसामध्ये प्रत्येक पहिला स्प्रे केल्यानंतर तिथून 8 दिवसामध्ये आपल्याला दुसरा स्प्रे काढायचा आहे. तर 2 स्प्रे झाल्यानंतर आपल्या शेतामधून पांढरी माशी पूर्णपणे नाहीशी होईल. आणि ज्या शेतकऱ्यांजवळ दशपर्णी अर्क तयार असेल त्या शेतकऱ्यांनी 200 मिली दशपर्णी आणि 200 मिली पाचपत्ती काढा घेतला तरी चालेल. शक्य झाल्यास मित्रांनो, या मावासाठी, काळा मावा असो, पांढरा मावा असो, त्यासाठी आपण याच्यामध्ये अद्रकाचा सुद्धा वापर करू शकतो. अर्धा किलो अद्रक सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि फवारणीमध्ये जर आपण राखडच्या पाण्याचा एक वापर केला तर तोही एक रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला मिळते. तर मित्रांनो, ज्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव येत आहे, आता सोयाबीन जसं जसं फुलावर शेंगावर येईल, सोयाबीन काढणी सुरू होईल, त्यानंतर पांढऱ्या माशीचा जास्तच प्रादुर्भाव आपल्या पीक शेतावर होणार आहे. त्याने हा काढा तयार करून आपण कमीत कमी सांगत आहे की 6 महिन्यापर्यंत तरी आपण याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आम्ही तर 6 महिन्याच्या वर याचा वापर केलेला आहे, पण मी तुम्हाला कमीत कमी 6 महिने सांगित आहे. तर 6 महिन्यांमध्ये आपण चांगला एक वापर करू शकतो आणि कोणत्याही पिकावर याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि पांढऱ्या माशी, मावा, तुडतुडा, थ्रिप्स या रोगावरती कंट्रोल करण्यासाठी हा 5 पत्ती काढा आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी तयार केला पाहिजे. आपल्याच शेतावर, आपल्याच बांधावर वनस्पती आहे, सर्वांनी हे तयार करावे आणि आपल्या शेतामध्ये याचा वापर करावा. तर मित्रांनो, शेतामध्ये ज्याही पिकावर आपण वापर करतो, जसं की वांगी आहे, मी याचा रिझल्ट मित्रांनो वांगी या पिकावर घेतलेला आहे, कपाशीवरही घेतलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढं ठामपणे सांगू शकतो. आणि आपणही याचा वापर चांगल्या पद्धतीने करावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या विषमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन करावे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून आपल्या चॅनलला व या विषमुक्त शेतीच्या मोहीमला सपोर्ट करावे.